वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। मराठी को लेकर आज कुछ क्वेश्चन हम देखने वाले हैं जो बड़े इंपॉर्टेंट प्रश्न होने वाले हैं दोस्तों, क्योंकि ये सारे के सारे क्वेश्चन जो है वो एमपीएससी की बुक से लिए गए। जिस तरीके से आप परीक्षा का स्तर देखोगे दोस्तों तो कठिन पाथड़ी अगर आप इसकी यहाँ पर देखोगे तो बहुत ही मुश्किल क्वेश्चन क्या है आपको शिक्षक पात्रता परीक्षा मतलब महा टीएटी में देखने के लिए मिलते हैं दोस्तों। उसी तरीके के क्वेश्चन क्या है हम हमारे चैनल के माध्यम से आप तक लेकर आ रहे हैं दोस्तों। इस वीडियो में जानेंगे। वीडियो में आगे बढ़ने से पहले चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोज़ के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम अपडेट वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो, जिससे क्या है दोस्तों आपके हर सवाल का जवाब जो है वो वक्त पे दिया जाएगा। तो चलिए बढ़ते हैं पहले प्रश्न की तरफ। हे बघा प्रश्न क्रमांक 1 इथे दिलेला आहे। मित्रांनो, जर तुमची भाषा एक हिंदी आहे तरी तुम्हाला संपूर्ण पेपर जे असणार आहे ते मराठी भाषेमध्येच असेल, म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित, सायन्स किंवा पर्यावरण हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मराठी भाषेमध्येच विचारले जाईल। जरी तुम्ही भाषा एक हिंदी घेतलेली असेल तरी पण फक्त तुम्हाला हिंदीचे जे शिक्षण आहे मित्रांनो ते हिंदी भाषेमध्येच असेल। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की एकनाथी भागवत हे ग्रंथलेखन कोणत्या संताचे आहे असा प्रश्न येथे विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम। तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि एकनाथी भागवत हे कोणाचे ग्रंथ आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की एकनाथी भागवत हे ग्रंथ कोणाचा आहे तर संत एकनाथ यांचा आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2 यायती ही कादंबरी कोणत्या साहित्यकाची आहे असा प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। वि.स. खांडेकर, श.ब. नारायण, ग.दी. माडगूळकर किंवा ग.नि. दांडेकर। तर हे बघा मित्रांनो यायती ही जी कादंबरी आहे त्याचे साहित्यकार जे असणार आहे वि.स. खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर। म्हणजे पर्याय क्रमांक बी काय असेल मित्रांनो आपला बरोबर पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 तर हे बघा स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की वि.स. खांडेकर यांची ही कादंबरी आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। कधी मिळालेला आहे तर 1974 मध्ये आणि यायती हे काय आहे तर कादंबरी आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणता शब्द अंश अभ्यस्त नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। नाही विचारलेला आहे मित्रांनो, हे तुम्ही काय आहे लक्षात ठेवा, अंत अभ्यस्त नाही अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे। लाडी गोडी, बोलणे चालणे, इकडे तिकडे किंवा कटकट। तर हे बघा मित्रांनो अंश अभ्यस्त नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा 1, 2, 3 जे आहे ते अंश अभ्यस्त आहे मित्रांनो, परंतु कटकट हे काय आहे या ठिकाणी अंश अभ्यस्त शब्द नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे की दिलेल्या पर्यायापैकी कटकट हा शब्द अंश अभ्यस्त नाही, कारण अंश अभ्यस्त शब्द म्हणजे जेव्हा 2 शब्दापैकी एका शब्दात थोडा बदल करून दुसरा शब्द बनवतो, जैसे की लाडी गोडी, इकडे तिकडे, पण कटकट हा पुनरुक्त शब्द आहे म्हणून हा अंश अभ्यस्त शब्द नाही। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की तिडतिड बॅक टू बॅक आपण हे प्रश्न आणलेले आहे मित्रांनो, कारण की कन्फ्युजन जे आहे ते आपल्याला दूर व्हायला हवा। तिडतिड, हाल हाल आणि हळूहळू शब्द प्रकार ओळखा। आता 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे आणि शब्द प्रकार आपल्याला या ठिकाणी काय आहे मित्रांनो ओळखायचा आहे। तर हे बघा अंशाभ्यस्त आहे, अनुकरणवाचक आहे, पूर्णाभ्यस्त आहे किंवा यापैकी नाही अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण की तिडतिड, हाल आणि हळूहळू हे काय आहे मित्रांनो पूर्ण अभ्यस्त शब्द असणार आहे। पुढचे आपण उदाहरण पाहून घेऊया। हे बघा आता अभ्यस्त शब्दाचे एकूण प्रकार किती आहे तर हे बघा पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त आणि खाली एक दिलेला आहे त्याला आपण म्हणू
अनुकरणवाचक शब्द. ओके, तर हे बघा अंश अभ्यस्त शब्दाचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहे, हे तुम्ही समजून घ्या. इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे की पूर्ण अभ्यस्त शब्द काय असतात. एखादा शब्द पूर्णपणे पुन्हा येतो, जसे की कटकट. ओके, उदाहरणार्थ हळूहळू, इकडे तिकडे, हाल हाल, हे काय आहे मित्रांनो? पूर्ण अभ्यस्त आहे. अंश अभ्यस्त म्हणजे काय? एखाद्या शब्दाचा केवळ काही भाग पुन्हा येतो, केवळ काही भाग पुन्हा येतो, जसे की लाडू, लाडी गोडी, गरगर, खडखड, हे काय आहे मित्रांनो? अंश अभ्यस्त आहे. आणि पुढे दिलेलं आहे हे बघा अनुकरणवाचक शब्द. आता अनुकरणवाचक शब्द कोणते असतात? निसर्गातील किंवा माणसाच्या कृतीतील ध्वनीचे अनुकरण करणारे शब्द. ध्वनीचे अनुकरणारे शब्द म्हणजे टाळाटाळ, धडाम, खट्ट, अशा प्रकारे जे असतात ते मित्रांनो ते अनुकरणवाचक असतात. पाहूया प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. अशा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. खाली आपण स्पष्टीकरण पाहणारच आहोत, परंतु प्रश्न आहे की भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, या वाक्यातील उद्देश विस्तार आपल्याला काय आहे या ठिकाणी ओळखायचा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. कामगिरी, भारतीय संघातील, चांगली किंवा खेळाडूंनी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि उद्देश विस्तार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला? बरोबर उत्तर राहणार आहे भारतीय संघातील. पाहूया स्पष्टीकरण. हे बघा या ठिकाणी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही पाहू शकतात. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, या वाक्यातील उद्देश विस्तार भारतीय संघातील हा आहे. कारण उद्देश विस्तार हा उद्देश म्हणजे कर्ता कोण आहे किंवा कोणता आहे हे स्पष्ट करणारा शब्द किंवा शब्द समूह असतो. आणि या वाक्यात खेळाडूंनी हे उद्देश म्हणजे कर्ता आहे असून भारतीय संघातील हे शब्द खेळाडूंनी या उद्देशाला अधिक स्पष्ट करतो, म्हणून काय आहे? भारतीय संघ काय आहे आपला? बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. कवी, दूध, काम किंवा झाड. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे तत्सम शब्द असणार आहे ते असणार आहे कवी. ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न विचारलेला आहे की पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे. आता हे बघा मित्रांनो बॅक टू बॅक आपण हे प्रश्न पाहत आहात, कारण की आपल्याला जे कन्फ्युजन आहे ते आपलं कन्फ्युजन निघून जाईल. पुढील शब्दापैकी कोणता शब्द तद्भव आहे? भाऊ, ग्रंथ, झोप किंवा धोंडा. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे उत्तर असणार आहे ते असणार आहे भाऊ, कारण हा काय आहे? तत्सम तद्भव शब्द या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की बाबांनी मुलास चोपले, प्रयोग ओळखा. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. बाबांनी मुलास चोपले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग. तर हे बघा बाबांनी मुलास चोपले म्हणजे सकर्मक भावे, कारण की कर्ता आणि कर्म दोघांना काय आहे या ठिकाणी प्रत्यय जोडलेला आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न विचारलेला आहे की सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. मला मळमळते, तुम्ही आता यावे, आकाश गडगडते, तो पुस्तक देतो. तर हे बघा सकर्मक कर्तरी प्रयोगाचे जे उदाहरण असणार आहे तो पुस्तक देतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, असा प्रश्न या ठिकाणी काय आहे विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. केवळ प्रयोगी अव्यय, उभययान्वी अव्यय, विशेषण किंवा क्रियापद. तर हे बघा मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय ज्याला आपण उद्गारवाचक शब्द सुद्धा म्हणतो मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. दोस्तों हमने हिंदी के लिए हिंदी के नोट्स, हिंदी के क्वेश्चन सेट और बाल मानस शास्त्र और अध्यापन शास्त्र के क्वेश्चन सेट जो है दोस्तों तैयार किए, जहाँ से आपकी TAT को लेकर परफेक्ट आपकी क्या है दोस्तों पढ़ाई होने वाली है और आप हिंदी में करीब 24-25 नंबर हासिल कर सकते हैं अगर आप हमारे क्वेश्चन सेट और अगर आप हमारी नोट्स को परचेस करेंगे. दोस्तों तमाम चीज़ों की जो प्राइस रखी है वो 199 है. 199 रुपये में आपको सारी चीज़ें मिलेंगी और अगर आप 1 से 2 चीज़ें लेते तो आपको कॉम्बो पैक की तरफ वहाँ पर क्या है डिस्काउंट दिया जाएगा.
खरीदने के लिए डिस्क्रिप्शन में जो कॉन्टैक्ट डिटेल दी गई है दोस्तों, वहाँ से आप हमको कॉन्टैक्ट कर सकते हैं। वीडियो बेहतर लगता है तो प्लीज़ वीडियो को लाईक कीजिए, चॅनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चॅनल को सबस्क्राईब कीजिए। हे बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की संधी सोडवा। आता हे बघा संधी सोडवा असा प्रश्न विचारलेला आहे आणि पुरुषोत्तम एक शब्द दिलेला आहे, याची आपल्याला संधीचा विग्रह करायचा आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे, पुरुषोत्तम, पुरुष उत्तम, पुरुषात उत्तम किंवा पुरुषोत्तम। तर हे बघा मित्रांनो बरोबर उत्तर असेल पुरुषोत्तम, याची संधी जी असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बो, पुरुष प्लस उत्तम आपला काय आहे या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की नीलकंठ या शब्दाचा समास कोणता। अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, वारंवार परीक्षेत विचारला जात आहे की नीलकंठ या शब्दाचा समास कोणता। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीहि समास किंवा अव्ययीभाव समास। तर हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असेल मित्रांनो बहुव्रीहि समास म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, पूर्वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते। हा प्रश्न जे आहे ते मित्रांनो TETच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। थंडगार, निरभ्र, अभ्र किंवा अंबर। तर हे बघा आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते, तर निरभ्र काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 13चे जे उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते। हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। थंडी या नामासाठी योग्य विशेषण मलूल, अलगद, गुलाबी किंवा वेडी। तर हे बघा मित्रांनो थंडी कशी असते, तर थंडी जी असते गुलाबी असते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की माती या नामाचे अचूक विशेषण कोणते। हा प्रश्न सुद्धा पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे। माती या नामासाठी अचूक विशेषण बहरदार, पडीक, कसदार किंवा मजेदार। तर हे बघा मित्रांनो माती यासाठी जे योग्य विशेषण असेल मित्रांनो ते कसदार असणार आहे, पर्याय क्रमांक 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 16 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे बघा प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की सूर्य पूर्वेकडे उगवतो या वाक्यात पूर्वेकडे हा शब्द कोणता आहे। विशेषण आहे, क्रिया विशेषण आहे, नाम आहे किंवा सर्वनाम आहे। सोपे प्रश्न आहे, सूर्य पूर्वेकडे उगवतो म्हणजे क्रिया विशेषण आहे, पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय। तर हे बघा प्र के अत्रे, कृ के दमले, राघव गडकरी किंवा विवा शिरवाडकर। तर हे बघा मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणारे लेखकांचे नाव आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, 15वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा। 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे। उपहार, अवजड, प्रतिकार किंवा झुबकेदार। तर हे बघा मित्रांनो प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द म्हणजे झुबकेदार, पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी सुद्धा राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे। आता ज्यात कर्म असतो मित्रांनो तो असतो सकर्मक क्रियापद। मी रस्त्यात पडलो, आरोही लाडू खाते, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 18 आपण या ठिकाणी काय आहे पाहत आहोत आणि आरोही लाडू खाते हे काय आहे मित्रांनो सकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आणि अतिशय फास्ट आपण हे 20 प्रश्न पाहिले आहे मित्रांनो कारण की वेळ आमच्याकडे नाही। विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, देशी, परभाषीय, तत्सम किंवा तद्भव। तर हे बघा मित्रांनो विद्वान हे जे शब्द आहे ते तत्सम शब्द आहे, ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपण आज मराठी संदर्भात टॉप 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।